पुढे या ठिकाणी आपण वाचूया 5वा अध्याय प्रकटीकरणाचे पुस्तक त्याचा 1 आणि 2. जसं आपण 4थ्या अध्यायामध्ये पाहिलं ते सर्व 24 वडील परमेश्वराच्या समोर ते देवाची स्तुती करत आहेत, त्याला नमन करत आहेत. युगानुयुग परमेश्वर जिवंत देवाला ते नमन करत आहेत. आणि यावेळेस 5व्या अध्यायात काय वचन वाचूया. जो राजस्थानावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाटपूट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्या पाहाव्यास समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहाव्यास योग्य असा कोणी आढळला नाही. म्हणून मला फार रडू आले. पहिला आपण या ठिकाणी याच्या वचनावर आपण थोडं स्मरण करूया. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी पवित्र वचनामध्ये आपण पाहतो की राजसभावर बसलेला जो परमेश्वर आणि त्याच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये काय होते पाटपूट लिहिलेली एक 7 शिक्के मारून बंद केलेली एक पुस्तकाची गुंडाळी पाहिली. आणि त्या पुस्तकामध्ये मी पाहतो की पृथ्वीवरच्या सर्व गोष्टीमध्ये काय होणार आहे किंवा काय गोष्टी होणार आहेत ते सर्व गुंडाळी शिक्के मारून गुंडाळी पुस्तकाची आहे. हालेलुया. आणि पण त्या पुस्तकाला पाहण्यासाठी ती 7 शिक्के फोडणं गरजेचं आहे. काय करायचं आहे ते 7 शिक्के खोडून काढणं आणि ते वाचण्यासाठी योग्य व्यक्ती पाहिजे होतं. योग्य व्यक्ती. हालेलुया. पण या ठिकाणी स्वर्गामध्ये पण आणि पृथ्वीवर पण आणि कुणीही ती गुंडाळी उघडायला आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते पाहायला समर्थ नव्हता, योग्य नव्हता. हालेलुया म्हणा. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. पहिली गोष्ट 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची गुंडाळी. दुसरी आपण मुद्दा पाहतो की गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडायला कोण योग्य आहे पाहण्यात आलं. कोण योग्य आहे. पण स्वर्गामध्ये पण कोणी नाही आणि पृथ्वीखाली पण कोणी नाही. कोणी उघडायला समर्थ नाही किंवा त्याच्यामध्ये वाचायला पाहायला समर्थ नाही. आणि त्यामुळं महत्वाचं योहान रडू लागला. अनेक लोक रडतात, पृथ्वीवर रडतात. पण योहान जो स्वर्गामध्ये हे दृश्य पाहून तो रडू लागला. काय त्याला रडू आलं. कारण ती गुंडाळी कोणतरी उघडायला पाहिजे. ते शिक्के मारलेले कोणतरी उघडायला पाहिजे. कोण योग्य असाय. याच्यावर एकच लक्षात घ्या की पृथ्वीवर जे देवाचे पवित्र जण उद्धार पाहून गेलेले सुद्धा स्वर्गात ते सुद्धा ती गुंडाळी उघडू शकत नाही. प्रेज लॉर्ड म्हणा. बोला हालेलुया. म्हणजे याचा अर्थ कोणच असेल मानव जातीमध्ये कोण असे योग्य आहे, कोण असा नीतिमान आहे. प्रेज लॉर्ड. कोणच असं नीतिमान नाही. बायबल सांगतं सर्वजण पापी आहे. बायबल सांगतं रोमकारास 3रा अध्याय आणि 23 वचनांमध्ये काय म्हटलेलं आहे. रोमकारास 3रा अध्याय. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. बोला हालेलुया. या पृथ्वीवर कोणी असा नीतिमान नाही. या पृथ्वीवर असा कोणी असा नाही की तो सर्वजण पाप करतात. सर्वांनी पाप केलेले सर्वजण परमेश्वरापुढे पापी ठरतात. बोला ना प्रेज लॉर्ड. असा कोण नीतिमान आहे. बायबल सांगतं माझ्या प्रियांनो 3रा अध्यायामध्ये आणि 9 वचन 9 वचनापासून पुढे काय म्हटलेलं आहे बघा. रोमकारास 3रा अध्याय 9 वचन. तर मग काय आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय. मुळीच नाही. असं कोण आज जगामध्ये पृथ्वीवर आहे ना अनेक प्रकारचे नावं आहेत, मोठमोठे नावं आहेत. प्रभूमध्ये सुद्धा मोठमोठे सेवक आहेत, देवाचे भविष्यवक्ते आहेत, देवाची सेवा आहेत, मिनिस्ट्री आहेत, सर्व आहेत.
मग देवापुढे स्वर्गामध्ये योग्य कोण आहे? ती गुंडाळी उघडायला कोण आहे समर्थ? प्रेज लॉर्ड. अनेकांना धर्माविषयी किंवा जातीविषयी किंवा नावाविषयी आडनावाविषयी गर्व आहे. पण या ठिकाणी बायबल सांगतं आम्ही एवढी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही. कोणच देवापुढे श्रेष्ठ नाही. म्हणा की आमेन. येशू शिवाय कोणीही श्रेष्ठ नाही. म्हणा हालेलुया. परमेश्वराशिवाय कोणीही श्रेष्ठ नाही. परमेश्वरच योग्य आहे. परमेश्वर श्रेष्ठ आहे सर्व बाबतीमध्ये. आमेन म्हणता का? म्हणा हालेलुया. म्हणून यहुदी श्रेष्ठ आहेत का? नाही. पुढे वाचा. कारण यहुदी व हेलेनी हे सर्व पापवश झाले. कोणत्याही धर्माचा, कोणत्याही व्यक्तीचा, कोणताही व्यक्ती असो, या जगामध्ये कुठल्याही व्यक्ती असो, कोणत्याही धर्माचा, सर्वजण पापाला वश झालेले आहेत. पापाला ओढले गेलेले आहेत. पापामध्ये काय गेलेले आहेत? ओढले गेलेले आहेत. सगळेजण पापामध्ये आहेत. मग ती गुंडाळी खोलण्यासाठी, त्या पापावर सुटका देण्यासाठी कोण असं योग्य आहे? हालेलुया म्हणा. कोण असं योग्य आहे? कोणीच नाहीये. म्हणून या ठिकाणी सर्व म्हणजे यहुदी हेलेनी या जगामध्ये कितीतरी जाती, कितीतरी धर्म, कितीतरी काय कोणी आहे, पण हे सर्व पापाला वश झालेले आहेत. कोणी असं म्हणू शकत नाही की मी पाप करत नाही. म्हणा हालेलुया. कोणी असं म्हणू शकत नाही की मी पाप करत नाही. सगळेजण पाप करतात. सगळ्यांकडनं पाप होतं. जन्मापासून माणूस पापी आहे. किती जरी प्रयत्न केला माणूस नीतिमान ठरण्याचा, पण तो जन्मताच पापी पुरुष असल्यामुळे. पाप कशामुळे आलं? ज्यावेळेस देवाने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री बनवली. आणि माझ्या फ्रेंड मला सांगायचं आहे की ज्यावेळेस त्यांना देवाने एक आज्ञा दिली होती. किती दिली आज्ञा? एक आज्ञा दिली होती. आणि ती एक आज्ञा सुद्धा त्यांना पाळता आला नाही. आणि त्यांनी ती आज्ञा मोडली आणि तिथून पापाचा प्रवेश झाला. शैतानाने सर्व जगामध्ये, लोकांमध्ये प्रवेश केला. पापाचा प्रवेश झाला. आता आज्ञा भरपूर आहेत. 10 आज्ञा का? नाही, त्याच्यापेक्षा जास्त आहेत. म्हणा हालेलुया. पण आदम हव्याला एक आज्ञा पाळता नाही आली. एक व्यक्ती तर येशूकडे आला, तरुण व्यक्ती, त्याने सगळ्या आज्ञा पाळत होता. त्याला शेवटची प्रभूने आज्ञा दिली, जे आहे तेवढं विकून गोरगरिबांना विकून टाक, अचल माझ्या भागात आनंद जीव तुला मिळेल. तेवढी ती आज्ञा त्यांनी पालन नाही केली. म्हणजे याचा अर्थ कुठं ना कुठं माणूस पापाला वश आहे, ओढल्या गेलेला आहे, पापात गुंतलेला आहे. आणि म्हणून तो देवाच्या नजरेमध्ये तसं नीतिमान नाही. म्हणा प्रेज लॉर्ड. मग योग्य कोण आहे? नीतिमान कोण आहे? हे तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणा प्रेज लॉर्ड. मग पुढे काय म्हटलं आहे? सगळेजण पापाला वश झालेले आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेवला. पुढे वाचा. शास्त्रात असे लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही. नीतिमान कोणी नाही. एक देखील नाही. एक देखील नाही. बघा म्हणा एक देखील. म्हणा एक देखील नाही. एक देखील नाही. सगळेजण मुखाने म्हणा एक देखील नाही. एक देखील नाही. नीतिमान एक देखील नाही. एक देखील नाही. स्वतः नीतिमान माणूस ठरू शकत नाही. बोला प्रेज लॉर्ड. स्वतः माणूस नीतिमान ठरू शकत नाही. एक पण मनुष्य पृथ्वीवर, एक पण मनुष्य नीतिमान नाही, योग्य नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच योग्य आहे. म्हणा हालेलुया. पुढे काय म्हणालाय? समंजस कोणी नाही. समंजस कोणी नाही. देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. सर्व भयकले आहेत. म्हणा सगळेजण भयकले आहेत. पुढे ते सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही. एकही नाही. त्यास बघा या ठिकाणी पुढं आपल्याला काय म्हणतो? पवित्र वचन, देवाचं वचन, ही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. आज लोकांमध्ये देवाचं भय नाही. आज लोकांचं जीवन रक्तपात करण्यामध्ये आहे. आज लोकांचं जीवन इतरांचं वाईट करण्यामध्ये, उतावळापणा किंवा वाईट करण्यामध्ये व्यस्ततेचं जीवन आहे. हालेलुया म्हणा. आज अनेकांच्या जीवनामध्ये शांतीचा मार्ग कोणाला माहित, म्हणजे शांतीचा मार्ग कोणाला आवडत नाही. प्रेज लॉर्ड. अशा सर्व परिस्थिती आहे. म्हणून 23 वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला काय पडले आहेत? उणे पडलेले आहेत. उणे. 24 वचनामध्ये मग काय वाचा. देवाच्या कृपेने. कुणाच्या कृपेने? देवाच्या कृपेने. मला कुणाच्या कृपेने? देवाची कृपा. मला हालेलुया. हालेलुया. आपण स्वतः किती जरी प्रयत्न केला देवापुढे नीतिमान ठरण्याचा, पवित्र, शुद्ध, योग्य बनण्याचा, पण आम्ही देवाच्या पुढे उणेच भरतो. लक्षात घ्या. म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणून कर्माने काहीतरी मी करून 2 लाखाला जेवण घालून मी योग्य
असं डोक्यात ठेवू नका. मला प्रेज लॉर्ड. 2 लाखाला जरी जीवन घातलं, 2 लाखांना गरीबाला जरी संपत्ती वाटली, त्याच्याने नीतिमान ठरत नाही माणूस. शेवटी पापच त्याच्या जीवनामध्ये असतं. पापातून उद्धार मिळाला पाहिजे. मला हालेलुया. मग देवाच्या कृपेने म्हटलं. कुणाच्या कृपेने? देवाच्या कृपेने. पुढे वाचा. ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान नीतिमान ठरतात. मला प्रेज लॉर्ड. जो व्यक्ती ईश्वर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती ईश्वर विश्वास ठेवून प्रार्थना करतो, भक्ती करतो, त्या येशूचं रक्त, त्या येशूचं बलिदान स्तंभावलं तुम्हाला विनामूल्य नीतिमान ठरवतं. हालेलुया. त्या व्यक्तीचं प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्हाला विनामूल्य नीतिमान ठरवतं. का त्या वधस्तंभावर त्यांनी तुमच्या पापाची खंडणी भरलेली आहे. प्रेज लॉर्ड. मला त्यांनी त्या वधस्तंभावर तुम्हाला नीतिमान ठरवण्याची किंमत मोजलेली आहे. त्यांनी त्या वधस्तंभावर तुम्हाला त्या ठिकाणी वधस्तंभावर तुम्हाला सुटका दिलेली आहे पापापासून. म्हणा हालेलुया. जे पापाला वशवृत्ती झाला होता, पापच माणसाच्या जीवनामध्ये अडखळ नाही. काल एका परिवारामध्ये मी प्रार्थना करत असताना 38 वर्ष आजारी माणूस होता. किती वर्ष? 38 वर्षाचा माणूस. म्हणजे 38 वर्ष त्याचा काळ लोटला होता आणि 38 वर्षाचा असताना त्याला आजार होता. पण त्याला तो कशामुळे आजारी पडला होता, त्याला प्रभू येशूने म्हटलं होतं, त्याला बरं केलं प्रभू येशूने. आणि त्याला बरं केल्यानंतर प्रभू येशूने त्याला सांगितलं, तू बरा झालेला आहे, पण पाप करू नको. इथून पुढे काय करू नको. म्हणजे पापामुळे तो आजारी पडला होता. हालेलुया. म्हणा. आज जगामध्ये समस्या, लोकांच्या जीवनामध्ये काय, परिवाराच्या जीवनामध्ये समस्या काय? कारण ते आजार पापामुळे. समस्या वगैरे काय? पाप. आणि ते आजार त्या पापामुळे. मला प्रेज लॉर्ड. मला एक सांगायचं तुम्हाला, आजार तेव्हाच घाबरतो. एक मला सांगायचं, मला आजार, मला आजार रोग पैशाला घाबरत नाही, डॉक्टरला घाबरत नाही. हालेलुया. मला आजार रोग, कुठलाही महारोग डॉक्टरला सुद्धा घाबरत नाही, पैशाला घाबरत नाही, फक्त येशूला घाबरतो. मला प्रेज लॉर्ड. मला हालेलुया. हालेलुया. फक्त येशूला घाबरतो आजार. आमेन. म्हणून येशूच्या नावात निघून जा म्हटलं का ते आजार सुद्धा निघून जातात शरीरात. मला काय आमेन. मग करोडो रुपये डॉक्टरकडे जातात, करोडो रुपये घेऊन ते आजार बरं करण्यासाठी, पण तो आजार घाबरत नाही. त्यांना इंजेक्शन देतात थोडंफार, नाही का, तिथले गोळ्या वगैरे. पण असं आहे का कधी कुठं ऐकले डॉक्टर म्हणते का कुठं, तुम्ही 1 करोड आणले का तो आजार घाबरल तुम्हाला? आलेले म्हणा की माणसं व्याजाने इकडून तिकडून पैसे काढून कुठं डॉक्टरचं बिल भरतात आणि गोळ्या औषधं वगैरे काय काय करत बसतात, पण तो आजार काय त्या पैशामुळे घाबरत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, जो येशूच्या नावामध्ये गुडघे टेकतो, जो येशूकडे येतो, त्यावेळेस तो आजार घाबरल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. हालेलुया. तो आजार घाबरल्याशिवाय राहत नाही. कारण येशूच्या नावामध्ये आरोग्य आहे, येशूच्या नावामध्ये तारण आहे. तोच योग्य प्रभू येशू आहे की आम्हाला आरोग्य देण्यासाठी. आमेन. आमेन म्हणता का नाही? प्रेज लॉर्ड. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? विनामूल्य काय करतात? नीतिमान ठरतात. 25 वचन. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. कुणाला पुढे ठेवले? तुमचं आणि माझं प्रायश्चित्त होण्यासाठी, तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवण्यासाठी, तुम्हाला आणि मला आरोग्य देण्यासाठी येशूला परमेश्वराने पुढे ठेवले. पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन काय? मरण. पापाचं वेतन म्हणजे पगार. वेतन म्हणजे काय? पापाचा पगार कुठला आहे? मरण. मला आजार. पापाचा पगार काय? जो पाप करतो आठवड्याला पगार घेतो, घ्यावा लागेल. मला हालेलुया. किती जणांना नको पापाचा पगार? मला तर नको. मला हालेलुया. नाहीतर मग महिन्यालाच पगार नको, महिन्याचा नको ती मला, कधीच कायमचाच नको मला. प्रेज लॉर्ड. मला पापाचा पगार नको, कायमचा नको मला पापाचा पगार. हालेलुया. हालेलुया. आशीर्वाद पाहिजे ना. पापाचा वेतन काय? पाप करत राहिला तर पगार भेटतो. बघा, प्रत्येक कामाचा पगार आहे. असं आहे का जगामध्ये कुठल्या कामाचा पगार नाही? प्रत्येक कामाला किंमत आहे.
आहे का नाही? हो का नाही मला? हो मला आहे का नाही? कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणताही व्यक्ती काम करतो त्याला पगार आहे. पाप करा तर लक्षात घ्या, ती पगार न मागता मिळेल, लक्षात घ्या. प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड. न मागितलं तरी शैतान द्यायला माझ्याकडे भरपूर आहे. जगात काही लोक आहेत नाही का खरं पाप म्हणजे देत नाही, पण ते पापच तसं नाही बरं का, न मागता घरात पण देते बघा. हालेलुया. म्हणून पापाचं मरण आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवनाचा पगार आहे तुम्हाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सार्वकालिक जीवनाचा पगार तुम्हाला आहे, आरोग्याचा पगार तुम्हाला आहे, आशीर्वादाचा पगार तुम्हाला आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. प्रेज लॉर्ड. आणि मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? देवाने त्याला पुढे ठेवले. काय ठेवले? येशूला पुढे ठेवले. तुम्हाला आणि मला पापाचं मरण मिळू नये म्हणून येशूला पुढे ठेवले. आम्हाला जीवन मिळावं, आम्हाला आरोग्य मिळावं. आमेन. पुढे वाचा, पुढे. यासाठी की पूर्वी झालेल्या पापाची देवाच्या सहनशक्तीने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. प्रेज लॉर्ड. 26 वचन वाचूया. म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रत काळी असे व्यक्त करावे. आपण नीतिमान असावे आणि येशू विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे. प्रेज लॉर्ड. पुढे काय म्हटलेलं आहे? तर मग हुशारकी मारणारे कुठे? ते बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय नाही, तर विश्वासाच्या नियमाने माणूस नीतिमान ठरतो. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणून आम्ही लोकांना वळून सांगतो, प्रभू येशूवर विश्वास ठेवा, म्हणजे तुमच्या आणि तुमच्या घराचं तारण झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. मला हात उंच करून, योग्य येशू ख्रिस्तच आहे, माझं तारण करणारा, मला आरोग्य देणारा, माझ्या परिवाराचा उद्धार करणारा एकच नाव आहे, ते योग्य नाव आहे, येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया. पुढे म्हटलेलं आहे, कारण नियमशास्त्रातील कर्मा वाचून मनुष्य नीतिमान ठरतो असे आपण मानतो, किंवा देव केवळ यहूद्यांचाच आहे काय? तो परराष्ट्रांचाही नव्हे काय? हो आहे. म्हणा हालेलुया. जो आता फक्त येशू ख्रिस्त यहूद्यांचाच नाही, येशू ख्रिस्त आता फारांचाच नाही, येशू ख्रिस्त फक्त इस्रायलचाच नाही, तर आता जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्या सर्वांचा परमेश्वर प्रभू येशू देव आहे. हालेलुया म्हणा की. धन्यवाद म्हणा प्रभू येशूला. हालेलुया. आता तो फक्त देव केवळ यहूद्यांचा आहे काय? काय म्हणाले 29 वचन वाचा. किंवा देव केवळ यहूद्यांचा आहे काय? आहे का यहूद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रांचा नव्हे काय? हो आहे. म्हणा आमेन. मला येशू ख्रिस्त देव माझा पण देव आहे, तो यहूद्यांचा देव आहे, तो माझा पण देव आहे, तो इस्रायलचा परमेश्वर, अब्राहम इसाक याकोबाचा देव, तो माझा पण परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मग या ठिकाणी पुढे आपण देव जर एकच आहे आणि तो शुद्ध झालेल्या विश्वासाने व न झालेल्या प्रशांत विश्वासाद्वारे नीतिमान ठरवले, तर तो परराष्ट्रांचाही देव आहे. तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाही, उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. आमेन. किती सुंदर आपण देवाचं प्रवचन आपल्याला बोलत आहे. आमेन. मग या प्रकटीकरण पुस्तकामध्ये प्रभू येशूची कृपा, प्रभू येशूच्या देवाची कृपा, येशूचं रक्त, येशूचं वधस्तंभ आम्हाला नीतिमान ठरवतं आणि आम्हाला स्वर्गात स्थान देतं. पण प्रकटीकरणाच्या पुस्तकात 5व्या अध्यायामध्ये तो योहान रडू लागला, म्हणजे संदेश ते प्रेषित सगळे त्या ठिकाणी स्वर्गामध्ये परिस्थिती ती आपण पाहत आहोत, पण त्यामध्ये कुणीही ती योग्य नाही. ती गुंडाळी उघडायला, ते पुस्तक वाचायला कुणी योग्य नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तो योग्य आहे. आमेन. तो रडत असताना काय म्हणाला 5 वचन, तो रडू लागला. काय करू लागलो? त्याला रडू आलो. योहानाला काय आलं? कोणी पण नाही, एक पण नाही. ती गुंडाळी उघडायला. हालेलुया. मग पुढे काय म्हटलेलं आहे वाचा 5 वचन. वडील मंडळापैकी एक जण म्हणाला, रडू नको. म्हणा हालेलुया. बघा, कधी कधी तुमचं रडणं कोण थांबवू शकतं? कोण असं योग्य आहे पृथ्वीवर तुमचे अश्रू आनंदात बदलायला? हालेलुया. या योहानाचे ते अश्रू थांबवणे
आनंददायी वचन आलं, रडू नको, एक जण आहे ती गुंडाळी उघडायला. प्रेज लॉर्ड. मला हालेलुया, हालेलुया. मला प्रेज लॉर्ड. Praise the Lord. Thank you Jesus, thank you Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you Jesus. Praise the Lord. म्हणूया. Praise the Lord. हालेलुया. मला धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. सेंटर. Hallelujah. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. हालेलुया. मला प्रेज लॉर्ड. तर या ठिकाणी मला सांगायचं आहे की ती गुंडाळी उघडण्यासाठी योहान रडतोय, कोणीच नाही म्हणून. काय काय लोक रडतात, मला कोणीच नाही, माझं सांगून कोण करेल? फक्त परमेश्वर आहे. आम्ही म्हणा. हालेलुया. म्हणा 5 वचनामध्ये बघा, मग तो म्हणाला रडू नको. पहा यहूदा वंशाचा, पहा यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला, याने जय मिळवला आहे. मला हालेलुया. कशावर जय मिळवला? येशू ख्रिस्ताने. त्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला. तुमचे सगळे पाप आणि तुमचे सगळे आजार, तुमचे सगळे दुःख तो घेऊन त्या वधस्तंभावर मरण पावला आणि त्या पापावर, शैतानावर, त्या मृत्यूवर, सगळ्या मृत्यूवर विजय मिळवला. प्रेज लॉर्ड. त्याने जय मिळवला. आणि म्हणून रडू नको. यहूदा वंशाचा काय? सिंह. सिंह म्हणजे सगळ्या पशुचा काय? राजा म्हटलं जातं आहे ना. तसं येशू ख्रिस्त पण राजांचा राजा आहे. आमेन म्हणा. यहूदाचा वंशाचा म्हणजे येशू ख्रिस्त, म्हणजे यहूदा हा वंश जो आहे, यहूदा इस्रायलवर राज्य करणारा दाखवलाय बायबलमध्ये. कशावर? इस्रायल लोकांवर राज्य करणारा दाखवलेला. म्हणून येशू ख्रिस्ताला काय म्हटलंय? यहूदा वंशाचा. आणि दुसरी गोष्ट म्हटलेला आहे, तो सिंह म्हटलेला आहे. सिंह म्हणजे राजा, म्हणजे राजांचा राजा प्रभू येशू आहे. आमेन. आणि तिसरा मुद्दा दाविदाचा अंकुर म्हणजे दाविदाच्या वंशामध्ये, दाविदाच्या कुळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी जन्म घेतलेला आहे. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. दाविदाच्या कुळामधून प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि पुढे काय म्हटलं? जन्मलेला आहे. म्हणून पुढे काय म्हटलेलं आहे? म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. बघा, हे छिद्र स्वर्गातलं आहे आणि त्या स्वर्गामध्ये ती पुस्तक, ती गुंडाळी उघडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त योग्य ठरलेला आहे. आमेन म्हणा. तो यहूदा वंशाचा सिंह आहे, तो दाविदाचा अंकुर आहे. अंकुर याने जय मिळवला आहे. आमेन. म्हणजे दाविदाच्या कुळात, म्हणून दाविदाचा पुत्र म्हटलं त्याला. हालेलुया. बघा, एवढा अद्भुत या गोष्टी आपण पाहिल्या. आपण थोडा अजून काही गोष्टी पाहूया. 6 वचन आपण वाचूया. काय म्हटले बघा. तेव्हा राजा सर्व 4 प्राणी त्यांच्यामध्ये वडील मंडळ त्यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता, असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. बघा, प्रेज लॉर्ड. पहिलं काय चित्र, प्रभूचं स्वरूप काय दिसतंय त्या ठिकाणी स्वर्गामध्ये? यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर. आणि तिसरा मुद्दा काय आहे की तो वध करण्यात आलेला कोकरा. जो बाप्तिस्मा करणारा, योहान बाप्तिस्मा करणारा, त्यांनी काय म्हटले येशूकडे पाहून? हा पहा देवाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रेज लॉर्ड. काय म्हणाले योहान? हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. येशू ख्रिस्ताला कोकरा मी म्हटलेला आहे. आपले सगळे पाप हरण त्यांनी केलेले आहेत. म्हणा की आमेन. आपण पापाला वंश होतो, कुठल्याही धर्माचा असतो तो पापाला वंश होता, पण ते सगळे पाप येशू ख्रिस्ताने तुमचे त्यावर स्वतःवर घेतले. म्हणजे तो कोकरा झाला. त्याने रक्त सांडलं. तो कोकऱ्याने त्याच्यातलंच काय केलं? रक्त सांडलं आणि आपल्या पापाची किंमत मोजली. आमेन म्हणा. म्हणून या ठिकाणी कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्या कोकऱ्याला मारलं होतं, पण तो कोकरा जिवंत झालेला आहे आणि तो स्वर्गामध्ये आपल्या बाजूने तो उभा आहे. आमेन म्हणा. तो उभा राहिलेला आहे. काय म्हटलंय? उभा राहिला. पुढे त्याला 7 शिंगे आणि
आणि 7 डोळे होते. काय होते? 7 शिंगे. शिंगे हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. शिंगे कशाचं प्रतीक आहे? सामर्थ्याचं प्रतीक आहे. सगळ्या गोष्टीवर येशूला सामर्थ्य आहे. सगळ्या गोष्टीवर येशूला अधिकार आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने मत्ती 8:28 म्हटलेलं आहे, स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार दिलेला आहे. सर्व सत्ता प्रभू येशूला दिलेली आहे. मला प्रेज लॉर्ड. सर्व सत्ता दिलेली आहे. आणि या ठिकाणी ते शिंगे, त्याला 7 शिंगे. काय शिंगे? 7 शिंगे. 7वा काळ. हा कुठला काळ आहे आपला? 7वा काळ. 7 शिंगे. हालेलुया. 7 सदा सर्व काळाचा सामर्थ्यशाली राजा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आमेन. सदा सर्व काळाची सत्ता येशूकडेच आहे. म्हणा की आमेन. जगातली सत्ता येते आणि जाते. अमेरिकेतली सत्ता एका काळ आली, त्याच्याकडे गेली, दुसऱ्याकडे गेली. पण येशू ज्यावर सत्ता चालवतो स्वर्गात आणि पृथ्वीवर, त्याची सत्ता सदा सर्व काळ आहे. कारण तो युगानुयुग राजांचा राजा प्रभू आहे. म्हणा हालेलुया. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? 7 डोळे म्हणजे 7 आत्मे. काय? 7 डोळे म्हणजे काय? 7 आत्मे. पृथ्वीवर त्याला 7 शिंगे 7 डोळे होते. ते पुढे काय म्हणाले? ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. देवाने पाठवले ते 7 आत्मे आहेत. पृथ्वीवर पाठवले ते सगळीकडे निरीक्षण करतात. म्हणा आमेन. पुढे 7 आत्मे आहेत. पुढे त्याने जाऊन बघा आता दृश्य काय. बघा एवढं तुम्हाला मी सांगितलं. योग्य येशू ठरलेला आहे. आमेन. म्हणा योग्य केवळ तू. म्हणा योग्य केवळ तू. आपल्या हात उंच करा. येथे व्यवस्थित बसून असं योग्य केवळ तू ही प्रभु मेरे प्रभु येशू. योग्य केवळ तू. योग्य केवळ तू. योग्य केवळ तू. योग्य केवळ तू. योग्य केवळ तू ही प्रभु मेरे प्रभु येशू. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. 8-7 वचन काय म्हटलेलं आहे? त्याने जाऊन राजासनावर बसलेला होता. त्याचा उजवा हात, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडळी घेतली. ती गुंडळी घेतली. हालेलुया. प्रभूला धन्यवाद द्या. प्रेज लॉर्ड. ती गुंडळी कोणी घेऊ शकत नव्हतं. त्या गुंडळीचे शिखर कोणी फोडू शकत नव्हतं. पण राजांचा राजा युगानुयुग येशू ख्रिस्त त्यांनी ती गुंडळी परमेश्वराच्या हातातून घेतली. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मग जर तिने गुंडळी घेतली, काय घडलं? स्वर्गात काय घडलं? हे वचन वाचून आपण पुढे कंटिन्यू करूया. काय घडलं वाचूया. 8 वचन. त्याने गुंडळी घेतली. तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील त्याच्या पाया त्यांनी पडले. प्रेज लॉर्ड. त्याच्या पाया पडले. येशू ख्रिस्त असा देव आहे, त्याच्याच आम्ही पाया पडलं पाहिजे. म्हणा की आमेन. त्याचीच आम्ही आराधना केली पाहिजे, येशू ख्रिस्ताची. हालेलुया. ज्यावेळेस त्यांनी ती गुंडाळी घेतली, सगळे 24 वडील आणि ते 4 प्राणी देवदूत त्याच्या पाया पडले, त्याचा धन्यवाद करू लागले. आमेन. त्याच्या पाया पडले. काय म्हटले? त्याच्या पाया पडले. प्रत्येकाजवळ त्या प्रत्येकाजवळ विना होता. त्या प्रत्येकाजवळ काय होता? विना होता. पुढे व दुपारी भरलेल्या भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. वाटी नाही, वाट्या. म्हणजे वाट्या होत्या. एकच वाटी नाही, वाट्या दुपारी भरलेल्या. पण ते विना होता. काय होत्या? विना. बघा प्रत्येकाकडे काय काय असतं ते देव बघतो. कोण आराधना करते का, प्रार्थना करते का? हालेलुया. दुपारी भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. आणि पुढे काय म्हटलंय? त्या वाट्या म्हणजे पवित्र. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. तुमची वाटी रिकामी आहे का भरली तिथे स्वर्गात? म्हणा माझी वाटी स्वर्गात आहे प्रार्थनेची. म्हणा मी पण येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये पवित्र आहे. म्हणा मी येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये मी पवित्र आहे. मग त्या स्वर्गामध्ये काय झालं? त्या दुपारी भरलेल्या पवित्र जनांनी प्रार्थना केलेल्या वाट्या आहेत भरलेल्या. काय? विना स्तुती आराधना करणारे. प्रेज गॉड. काय काय जर रिकाम्याच वाट्या भरले नसते. भरले पाहिजे की नाही?
येते. प्रेज लॉर्ड. म्हणून चेक करा की माझी प्रार्थनेची वाटी भरत आहे का तिथं. स्वर्गामध्ये भरलेली पाहिजे. माझ्या परिवाराची वाटी स्वर्गामध्ये. बाकीच्या वाट्या पण आहेत तिथं. भांडण्याची वाटी, कुरकुर करण्याची वाटी, उलट बोलण्याची वाटी, बऱ्याच गोष्टीची वाटी. हालेलुया. ती जास्त भरायला नाही पाहिजे, पण प्रार्थनेची भरायला पाहिजे. हालेलुया म्हणा. हालेलुया. चला आपले डोळे बंद करा. आपल्या जागेवर उठून उभं राहूया. सर्वजण आपल्या जागेवर उभं राहूया. हालेलुया. आपले हात उंच करूया प्रभूकडे. हालेलुया म्हणा. आदर और महिमा हो तेरी श्री. आदर और महिमा हो तेरी. यस लॉर्ड. आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा. आदर और महिमा हो तेरी. आदर और महिमा. आदर और महिमा हो तेरी श्री. आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू. योग्य केवल तू. हालेलुया. योग्य केवल तू. हालेलुया. योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू. पवित्र केवल तू. पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. मेरे प्रभु यीशु. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. देवा तुला धन्यवाद. तू प्रकटीकरण पुस्तकाद्वारे तू आज आमच्या संगती बोलत आहेस. नवीन गोष्टी गुज आम्हाला शिकवत आहेस. तुला धन्यवाद बापा. तुला धन्यवाद देतो येशू. तूच आमच्यासाठी योग्य कोगरा ठरलास. आमचे पाप हरण करणारा, आम्हाला नीतिमान ठरवणारा आमचा प्रभू तूच आहेस. देवा तुला धन्यवाद देतो. या वचनाद्वारे अभ्यासाद्वारे प्रत्येकाला ब्लेस कर माझ्या देवा. मी प्रार्थना करतो सर्वांना ब्लेस कर बापा. ऑनलाईन माध्यमातून जे बघत आहे त्याला तू ब्लेस कर. तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना करतो मागतो त्या पिता. गॉड ब्लेस यू. माझ्या प्रेमळ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करू. या संदेश मित्रांना शेअर करा. देव तुम्हाला आशीर्वाद